नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज सामान्य ज्ञान या विषयाचा 16वा भाग पाहतोय. त्यामध्ये आपण मुख्यत्वे करून डिसेंबर महिन्यातील चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. कारण आपण पाहिलं असेल की या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये ज्या महिन्यामध्ये पेपर आहेत त्या महिन्यातील आणि त्याच्या पाठीमागच्या महिन्यातील खूप सारे प्रश्न होते. त्यामुळे आपण मुंबई पोलीस भरतीसाठी डिसेंबर महिन्यातील चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा अभ्यास व्यवस्थित होत असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. त्यासोबतच जर तुम्हाला मुंबई पोलीस भरती आणि पुढच्या भरतीसाठी तयारी करायची आहे आणि त्यासाठी सराव करायचा आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर मराठी व्याकरणाचे आतापर्यंत 32 व्हिडिओ आलेले आहेत. त्यासोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, महत्त्वाचे प्रश्न आणि परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न यांचे देखील व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर तुम्हाला याची PDF हवी असेल, जे प्रश्न आपण आता अभ्यासणार आहे त्याची PDF हवी असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करायचं आहे. 50 कमेंट्स पूर्ण झाले की त्याची PDF तुम्हाला देण्यात येईल. चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, सतीश प्रधान यांचे नुकतेच निधन झाले. हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तिमत्व होते? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, सतीश प्रधान म्हणते काय लक्षात ठेवायचं, हे ठाणे मतदारसंघातून खासदार होते. त्यासोबतच त्यांनी 1974 ते 81 या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे किंवा पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यासोबतच 1986 ते 87 ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. तसेच ठाणे शहरामध्ये पहिली महापौर मॅरेथॉन नावाची स्पर्धा सुरू करण्याचं श्रेय देखील यांना देण्यात येतं. हे कोण? सतीश प्रधान. तर मित्रांनो, हे ठाणे जिल्ह्यातून खासदार होते आणि ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे, सतीश प्रधान म्हटलं की शिवसेना. ठीक आहे, पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. मारुती सुझुकी कंपनीचे संस्थापक ओसामू सुझुकी यांचे निधन टिंबटिंब या आजारामुळे झाले आहे. आता मित्रांनो, मारुती सुझुकी कंपनी भारतामध्ये कधी स्थापन करण्यात आली होती? तर ती करण्यात आली होती 1981 ला. आणि कोणी केली होती? ओसामू सुझुकी यांनी केली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, यांचं नुकतंच वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि हे लिम्फोमा नावाच्या कॅन्सरमुळे झालेलं आहे. यामध्ये काय होतं, तर आपल्या शरीरातील लिम्फ नोड्स, त्यासोबतच आपल्या शरीरातील स्प्लीहा आणि बोन मॅरो यामध्ये पेशींची अमर्याद वाढ होते, म्हणजे काय होतं, कॅन्सर होतो. आणि मित्रांनो, त्यामुळे यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, पर्याय 3 लिम्फोमामुळे ओसामू सुझुकी यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी 1981 ला भारतामध्ये मारुती सुझुकी नावाची कंपनी भारत सरकारच्या सहकार्यानं सुरू केली होती. त्यासोबतच लक्षात काय ठेवायचं आहे, ओसामू सुझुकी यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण हा पुरस्कार 2007 साली देण्यात आला होता. ठीक आहे, ओसामू सुझुकी 2007 साली पद्मभूषण पुरस्कार. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये होणारा लष्करी सराव आहे? आता या ठिकाणी पहा, सूर्यकिरण या सरावाची 18वी आवृत्ती 2024च्या डिसेंबरमध्ये आणि 2025च्या जानेवारीमध्ये, म्हणजेच 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पार पडत आहे. तर या ठिकाणी ही 18वी आवृत्ती आहे ती भारत आणि नेपाळ या देशांमध्ये होत आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 नेपाळ. प्रश्न येऊ शकतो की सूर्यकिरण या सरावाची 18वी आवृत्ती कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो, ही नेपाळमधील सालझंडी या ठिकाणी पार पडत आहे. ठीक आहे. तर पुढे मित्रांनो आणखी एक प्रश्न येणार आहे की 17वी आवृत्ती कधी पार पडली? तर 17वी आवृत्ती पार पडली होती 2024 मध्ये आणि ही झाली होती उत्तराखंडमधील पिथोरागड या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो 17वी आवृत्ती कुठे पार पडली? भारतामध्ये, आणि 18वी नेपाळमध्ये. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 200 बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? आता या ठिकाणी पहा, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 200 बळी घेणारा पहिला भारतीय व्यक्ती आहे किंवा गोलंदाज आहे
जसप्रीत बुमराह, ठीक आहे, म्हणजे पर्याय 3. तर मित्रांनो याने 44 कसोटी सामन्यामध्ये एकूण 8,484 बॉलमध्ये 200 बळी घेतलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे हा या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे. जगामध्ये हा पहिला खेळाडू बनलेला आहे, ठीक आहे. सर्वात कमी बॉलमध्ये 200 पेक्षा अधिक विकेट घेणारा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. चेंजिंग इंडिया हे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी लिहिलेले पुस्तक आहे? आता मित्रांनो नुकतंच मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. तर मित्रांनो यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे चेंजिंग इंडिया. त्यामुळे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? याचं उत्तर काय? पर्याय 2 मनमोहन सिंग. आणि त्यांच्यावर भरपूर प्रश्न येऊ शकतात. त्यांचा कालावधी, त्यांचा कालखंड, त्यांनी कोणकोणती पदं भूषवली, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले, ठीक आहे. ते कोणत्या कालावधीमध्ये पंतप्रधान होते, कोणत्या कालावधीमध्ये अर्थमंत्री होते, किंवा कोणाच्या मंत्रालयामध्ये अर्थमंत्री होते, असे देखील प्रश्न येणार आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करून ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मनमोहन सिंग हे कधीही लोकसभेचे खासदार बनले नाहीत. ते नेहमी राज्यसभेचे खासदार होते, ठीक आहे. ते जवळजवळ 33 वर्ष राज्यसभेचे खासदार होते, परंतु एकदाही ते लोकसभेचे खासदार बनले नाहीत. प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी टिंबटिंब हा दिवस सुशासन दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आता या ठिकाणी पहा, सुशासन दिवस दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो, ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. का साजरा केला जातो? कारण हा दिवस आहे तो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, आणि यांचा जयंती दिवस हा दरवर्षी भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे. लक्षात ठेवा. आणखी एक प्रश्न याच्यावर येणार आहे कोणता, की सुशासन दिवस साजरा करण्यास कधी सुरुवात करण्यात आली होती? तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा सुशासन दिवस आहे तो 2014ला साजरा करण्यात आला होता. लक्षात ठेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. 2024च्या सुशासन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपर्व नावाची वेबसाईट आणि मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे? आता मित्रांनो राष्ट्रपर्व नावाची मोबाईल ॲप आणि वेबसाईट हे कोणी सुरू केलेली आहे? तर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं, ठीक आहे. आणि ही कधी सुरू केली? 2024च्या सुशासन दिनाच्या निमित्तानं, म्हणजेच 25 डिसेंबर 2024 रोजी, ठीक आहे. मंत्रालय कोणतं? संरक्षण मंत्रालय, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत, त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे, आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत. हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? मित्रांनो नुकतीच प्रबोवो सुबियांतो यांची इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि मित्रांनो हेच भारताच्या 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे? आता मित्रांनो सुरुवातीला आपण पाहिलं होतं की 2025च्या ऐवजी इतर जे प्रजासत्ताक दिन झाले त्यांचं आयोजन केलं जात होतं कुठं? राजपथावर. तर मित्रांनो यावर्षी पहा राजपथाचं नाव बदललेलं आहे. काय केलेलं आहे? कर्तव्यपथ केलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 3 कर्तव्यपथ, ठीक आहे. ठिकाण तेच आहे, फक्त नाव बदललेलं आहे.
आणखी एक प्रश्न आहे की 2025चा प्रजासत्ताक दिन कितवा प्रजासत्ताक दिन असणार आहे, कितवा असणार आहे, कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 10, ब्रिंग इट ऑन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? आता मित्रांनो, ब्रिंग इट ऑन हे आत्मचरित्र आहे ते भारताच्या पॅराऑलिम्पिक खेळाडू दीपा मलिक यांचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, दीपा मलिक. प्रश्न क्रमांक 11, 1988 साली राजीव गांधी सरकारने द सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर घातलेली बंदी नुकतीच उठवण्यात आली. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता मित्रांनो, सलमान रश्दी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं सॅटॅनिक वर्सेस. हे भारत सरकारने म्हणजेच त्यावेळच्या 1988 सालच्या भारत सरकारने म्हणजेच राजीव गांधी सरकारनं भारतामध्ये बॅन केलं होतं, भारतामध्ये त्यावर बंदी घातली होती. तर मित्रांनो, त्याची बंदी आता नुकतीच उठवण्यात आलेली आहे. लेखक कोण? सलमान रश्दी, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 12, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना कोणत्या तत्वावर आधारित आहे? आता मित्रांनो, 2021 ते 2026 पर्यंत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना राबवली जात आहे. तर मित्रांनो, ही आहे ती एक जिल्हा एक उत्पादन या तत्वावर आधारित आहे. ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतोय, त्यामुळे लक्षात ठेवा. एक जिल्हा एक उत्पादन. कोणती योजना? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना, म्हणजेच PMFME. ठीक आहे मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे? तर या योजनेचा उद्देश आहे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सुधारणा करणे आणि त्याला वाढीस लावणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14, भारतात दरवर्षी टिंबटिंब हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि का साजरा केला जातो? कारण या ठिकाणी पहा, शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग यांचं वय होतं 9 वर्ष आणि बाबा फतेह सिंग यांचं वय होतं 5 वर्ष, यांना मारण्यात आलं होतं किंवा यांच्या शौर्यासाठी हा दिवस दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, तर मित्रांनो, याच निमित्तानेच त्या दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आयोजन देखील 26 डिसेंबरला केलं जातं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, शौर्य श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करीना थापा हिला देण्यात आला. ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? आता या ठिकाणी पहा, करीना थापा हिला 2024चा राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. कशासाठी? तर शौर्यासाठी. तर मित्रांनो, ही आहे करीना थापा आहे ती अमरावती या जिल्ह्यातील आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. तर मित्रांनो, हा पुरस्कार कधी दिला गेला? 26 डिसेंबर 2024. कोणत्या दिवशी? राष्ट्रीय बाल दिवसा दिवशी किंवा वीर बाल दिवसा दिवशी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, 19व्या मोहम्मद रफी पुरस्कार वितरण सोहळ्यात मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता मित्रांनो, 19वा मोहम्मद रफी पुरस्कार वितरण सोहळा पार पडलेला आहे 2024 मध्ये आणि यामध्ये मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार आणि मोहम्मद रफी पुरस्कार असे 2 पुरस्कार दिले गेलेले आहेत. तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार दिला गेलेला आहे मजरूह सुलतानपुरी यांना. ठीक आहे, आणि मोहम्मद रफी पुरस्कार दिला गेला आहे जावेद अली यांना. त्यामुळे आपल्याला विचारलेलं काय? जीवन गौरव म्हटलं की मजरूह सुलतानपुरी. तर मित्रांनो, जर विचारलं की मोहम्मद रफी पुरस्कार, तर तो कोणाला? जावेद अली. त्यामुळे या ठिकाणी शब्द लक्षात ठेवा, जीवन गौरव. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक वासुदेवन नायर यांचे नुकतेच निधन झाले. हे कोणत्या भाषेतील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत? मित्रांनो, प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक वासुदेवन नायर हे केरळचे होते आणि केरळमधील प्रमुख भाषा कोणती आहे? मल्याळम. म्हणजे मित्रांनो, हे देखील मल्याळम भाषेतील लेखक, कादंबरीकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे बांधकाम कोणत्या नदीवर करण्यात येत आहे? आता मित्रांनो, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तो किती उंचीचा आहे? 359 मीटरचा आहे. ठीक आहे, आणि हा जम्मू काश्मीर राज्यामध्ये चिनाब नदीवर बांधण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, 26 जानेवारी 2025 ला या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, अमेरिकेने कोणत्या पक्षाला अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे? मित्रांनो, अमेरिकेने नुकतेच बाल्ड ईगल या पक्षाला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो,
अमेरिकेने या अगोदरच 1940 पासून याच्या शिकारीवर आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला आपल्या भारताचे राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय चिन्ह माहीत असले पाहिजे. जसं की राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगणमन, राष्ट्रीय प्राणी वाघ स्वीकारला गेला होता 1973 ला. राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय वृक्ष हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. AICTE ने 2025 हे वर्ष टिंबटिंब वर्ष म्हणून घोषित केले आहे. आता मित्रांनो AICTE म्हणजे काय? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE यानं 2025 हे वर्ष आहे ते AI वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 50 ते 100 प्रश्नांची सराव क्विज टाकली जाते. म्हणजेच आपण आठवड्याचे 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दर दिवशी 50 सराव प्रश्न, त्यासोबतच रविवारी 100 सराव प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज मार्फत टाकत असतो. त्याचबरोबर आपण आता काय करणार आहे की मुंबईचा पेपर होईपर्यंत प्रत्येक दिवशी 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत. म्हणजे 100 प्रश्नांची क्विज देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईचा पेपर द्यायचा आहे किंवा पुढच्या भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यावर सराव प्रश्नांची क्विज सोडवायची आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे? आता या ठिकाणी पहा, भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय आहे ते पुणे मुंबई हायवेवर सुरू करण्यात येत आहे. आणि हे कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 पुणे महाराष्ट्र. तर त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे हे कोणत्या नदीच्या जवळ सुरू करण्यात येत आहे? तर हे इंद्रायणी नदीच्या जवळ सुरू करण्यात येत आहे. ठीक आहे. आणि याला एक नाव देण्यात आलेलं आहे कोणतं? अभय प्रभावन. ठीक आहे. अभय प्रभावन हे डिजिटल संग्रहालय पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 22. केन बेटवा नदीजोड प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे? मित्रांनो केन बेटवा या यमुना नदीच्या उपनद्या आहेत आणि कुठून वाहत आहेत? तर मध्य प्रदेशमधून. म्हणजे मित्रांनो या नद्या कुठे जोडल्या जाणार आहेत? मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या दोन नद्यांना जोडणारा कालवा आहे तो एकूण 221 किलोमीटर लांबीचा असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान आहेत? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? ती करण्यात आली होती 1993 ला. आणि मित्रांनो सध्या याचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. तर मित्रांनो हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्यांच्या अगोदर 8वे अध्यक्ष म्हणून अरुण कुमार मिश्रा यांनी देखील काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात किती राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत? आता मित्रांनो 2025च्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात आपल्या महाराष्ट्र राज्याला वगळलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा, यावर प्रश्न नक्की येणार आहे. आणि आला तर उत्तर काय असणार आहे? 2025च्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात एकूण 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. त्यासोबतच मागच्या वर्षी 2024 मध्ये महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा चित्ररथ पथसंचलनात सादर केला होता. लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 25. न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया हे सध्या कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत? आता मित्रांनो 2 नवीन नियुक्त्या लक्षात ठेवा. न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया हे हिमाचल प्रदेश राज्याचे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर दुसरे व्यक्ती आहेत न्यायमूर्ती नरेंद्रजी, हे उत्तराखंड राज्याचे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकी श्रीराम कृष्णन यांची AI नीती सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यांचा जन्म भारतात टिंबटिंब येथे झाला होता. तर मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीराम कृष्णन यांची AI नीती सल्लागार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नीती सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो हे भारतीय वंशाचे आहेत
आणि याचा जन्म भारतातील चेन्नई या ठिकाणी झाला होता. तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवा, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. चेन्नई किंवा राज्य देखील विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. 27व्या श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? आता या ठिकाणी पहा, 27व्या चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्काराने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना गौरवण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजे SIES तर्फे दिला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2024च्या नेटवर्क रेडीनेस इंडेक्स मध्ये भारताने कितव्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे? आता मित्रांनो, नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताने 49व्या स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या अगोदर भारत मागच्या वर्षी 60व्या क्रमांकावर होता आणि 2024 मध्ये तो 49व्या क्रमांकावर आलेला आहे. म्हणजे 11 मार्कांनी किंवा 11 अंकांनी तो पुढे गेलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो इंडेक्स किंवा हा जो अहवाल आहे तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट आणि सईद बिझनेस स्कूल यांच्यातर्फे प्रकाशित केला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न येणार आहे की नेटवर्क रेडीनेस इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. ठीक आहे. तसेच हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? 126. ग्लोबल शांतता इंडेक्स मध्ये 116. त्यासोबतच करप्शन इंडेक्स मध्ये 93 या क्रमांकावर भारत होता. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29. कोणत्या देशांच्या अंतराळवीरांनी अंतराळात चालण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे? आता मित्रांनो, चीनचे अंतराळवीर काई सुजे आणि सॉंग लिंगडॉंग हे दोघे चीनच्या टियांगॉंग या स्पेस स्टेशनवर होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 9 तास स्पेस वॉक करण्याचा म्हणजे चालण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 चीन. चीनचे 2 अंतराळवीर चीनच्या टियांगॉंग या स्पेस स्टेशनवर होते. त्या ठिकाणी त्यांनी अंतराळात स्पेस वॉक करण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. 2025 मध्ये होणाऱ्या खो खो वर्ल्ड कप साठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आता मित्रांनो, 2025 मध्ये पहिल्यांदाच खो खो या खेळाशी संबंधित वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे आणि तो कुठे केला जाणार आहे? भारतामध्ये. आणि याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. वनांचा विश्वकोश नावाने प्रसिद्ध तुलसी गौडा या कोणत्या राज्यातील होत्या? आता मित्रांनो, नुकतंच तुलसी गौडा यांचं निधन झालेलं आहे. यांना आपण वृक्षमाता, वृक्षदेवी किंवा वनांचा विश्वकोश या नावाने ओळखतो. तर मित्रांनो, या मूळच्या कर्नाटक राज्यातील होत्या आणि मित्रांनो, यांनी जवळजवळ 30,000हून अधिक वृक्ष लावले होते. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, यांचं नाव महत्वाचं आहे, तुलसी गौडा. पर्याय 4 कर्नाटक. त्यासोबतच मित्रांनो, यांना 1986 ला इंदिरा गांधी प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, 1999 ला राज्योत्सव पुरस्कार आणि 2020 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? मित्रांनो, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 ही पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 भारत. तर मित्रांनो, 2025 ला या स्पर्धेची 12वी आवृत्ती आहे ती भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. ओम प्रकाश चौटाला यांनी कोणत्या राज्याचे 5 वेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे? आता या ठिकाणी पहा, ओम प्रकाश चौटाला यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. हे हरियाणा या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 5 वेळा हरियाणा या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यांच्याविषयी महत्त्वाची गोष्ट आहे की हे शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये दोषी आढळले होते आणि त्यामुळे त्यासाठी त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली होती आणि त्यामुळेच हे तिहार जेलमधील सर्वात वयस्कर कैदी होते. वय होतं 89 वर्ष. प्रश्न क्रमांक 34. 100व्या तानसेन संगीत महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले होते? आता मित्रांनो,
तानसेन संगीत महोत्सव म्हणलं की लक्षात ठेवायचं, तानसेन कुठले होते? मध्य प्रदेश. आणि त्यांचं आयोजन कुठे केलं जातं किंवा या महोत्सवाचं आयोजन कुठे केलं जातं? मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या महोत्सवाला आणि या महोत्सवाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना सुरुवात झाली होती 1980 साली. प्रश्न क्रमांक 35, 2024 साली आयोजित तानसेन संगीत महोत्सवात पंडित स्वप्न चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान देऊन गौरवण्यात आले. तर पंडित स्वप्न चौधरी हे कोणते वाद्य वाजवतात? आता या ठिकाणी पहा, 2024 साली डिसेंबर महिन्यामध्ये तानसेन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कुठे? मध्य प्रदेशमध्ये. हा मध्य प्रदेश सरकारकडून आयोजित करण्यात येणारा एक पुरस्कार आहे. तर या ठिकाणी पहा, या अंतर्गत पंडित स्वप्न चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर मित्रांनो, हे कोण आहेत? तर हे भारतातील प्रसिद्ध तबला वादक आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, पंडित स्वप्न चौधरी तबला वादक. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. यांना 2023 या वर्षासाठी 2024चा तानसेन संगीत महोत्सव किंवा तानसेन संगीत सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव म्हणून मसाली या गावाची घोषणा करण्यात आली आहे. हे गाव कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, भारतातील पाकिस्तान सीमेलगत असणारं सर्वात पहिलं संपूर्णपणे सौर ग्राम म्हणून मसाली या गावाची घोषणा करण्यात आली. आणि मित्रांनो, हे गाव आहे ते गुजरात या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, पहिली अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आता मित्रांनो, पहिली अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धा आहे ती मलेशियातील कोलालंपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो, यामध्ये भारत आणि बांगलादेश हे 2 संघ फायनलमध्ये होते आणि भारताने बांगलादेशला हरवून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 भारत. महिला विचारलं तर भारत आणि पुरुष विचारलं तर पुरुषांची आशिया कप स्पर्धा आहे ती बांगलादेशने जिंकलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, भारत आणि श्रीलंका संयुक्त नौदल सराव स्लायनेक्स नुकताच पार पडला. या सरावाला कधी सुरुवात झाली होती? आता या ठिकाणी पहा, स्लायनेक्स म्हणजे काय? श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाइज म्हणजे स्लायनेक्स. तर मित्रांनो, विचारलेलं काय? याला सुरुवात कधी झाली? तर या ठिकाणी पहा, याला सुरुवात झाली होती 2005 साली. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, 2024ला स्लायनेक्स हा युद्ध सराव आहे तो कुठे पार पडला? तर भारतातील विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडला. ठीक आहे. पुढे पहा, हरिमो शक्ती हा युद्ध सराव कोणत्या देशामध्ये होतो? भारत आणि मलेशिया. त्यासोबतच ऑस्ट्रेहिंद, ऑस्ट्रेलिया आणि भारत. विनबॅक्स हा सराव होतो भारत आणि व्हिएतनाममध्ये. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशियामध्ये. वज्रप्रहार भारत आणि अमेरिकेमध्ये. यासारखे लष्करी सराव आपल्याला माहित असले पाहिजेत कोणत्या कोणत्या देशामध्ये होतात ते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, क्लाउडिया शिनबाम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत? आता या ठिकाणी पहा, क्लाउडिया शिनबाम या मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा, जुडिथ सुमिनवा या कांगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. तसेच भारताबद्दल पहा, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य महिला सचिव सुजाता सौनिक. मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महानिर्देशक इदिशिशा नोंगरांग. त्यासोबतच भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर चालक अनामिक बी राजीव. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, फोर्ब्सने प्रकाशित केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारतातील किती महिलांचा समावेश आहे? आता मित्रांनो, फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रकाशित केली. यामध्ये भारतातील 3 महिला आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी पहा, कोणत्या 3 महिला आहेत? तर या ठिकाणी 28व्या नंबरला आहेत निर्मला सीतारामन, 80व्या नंबरला आहेत रोशनी नादर मल्होत्रा आणि 82व्या नंबरला आहेत किरण मुजुमदार. ठीक आहे. कोणकोणत्या महिला? निर्मला सीतारामन 28व्या नंबरला, रोशनी नादर मल्होत्रा 80 नंबरला आणि किरण मुजुमदार 82व्या नंबरला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, इस्रोने CE-20 म्हणजेच क्रायोजेनिक इंजिन 20 ची यशस्वी चाचणी महेंद्रगिरी या ठिकाणी केली.
हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता या ठिकाणी पहा, महेंद्रगिरी कुठं आहे? तामिळनाडूमध्ये, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, 2025 मध्ये होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजक पद कोणत्या राज्याकडे असणार आहे? आता मित्रांनो, 2025 मध्ये होणारे राष्ट्रीय खेळ आहेत ते उत्तराखंड मध्ये आयोजित केले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या राष्ट्रीय खेळांना सुरुवात कधी झाली होती असा प्रश्न येणार आहे. राष्ट्रीय खेळांना सुरुवात झाली होती 1924 साली पाकिस्तानमध्ये लाहोर या ठिकाणी, आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त 2 वेळा 1940 आणि 1994 या 2 वेळाच राष्ट्रीय खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43, सध्या चर्चेत असलेला माउंट कानलावोन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? आता मित्रांनो, माउंट कानलावोन ज्वालामुखी कुठे आहे? हा आहे फिलिपिन्स मधील निग्रोस या बेटावर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? देश कोणता? फिलिपिन्स, पर्याय 3. बेट विचारलं तर निग्रोस. ठीक आहे, आणि हा का महत्वाचा आहे? कारण मित्रांनो, हा वारंवार काय होतं, याचा स्फोट होतो, त्यामुळे हा महत्वाचा आहे. नुकतंच याचा उद्रेक झाला होता 2024-25 मध्ये, म्हणजे नुकत्याच मागच्या 2-3 महिन्यामध्ये याचा उद्रेक झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकॉइस बायरो यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, मिखाईल काविलाशविली हे मित्रांनो जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. प्रश्न क्रमांक 45, कोणत्या देशात 14 डिसेंबर हा दिवस शहीद बुद्धिजीवी दिवस म्हणून साजरा केला जातो? आता मित्रांनो, दरवर्षी बांगलादेश हा देश 14 डिसेंबर हा दिवस शहीद बुद्धिजीवी दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले? आता या ठिकाणी पहा, जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन, जे की भारतातील पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांचे तसेच 4 ग्रॅमी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते होते, यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, झाकीर हुसेन तबला वादक. ठीक आहे, 1988 ला पद्मश्री, 2002 साली पद्मभूषण, 2023 साली पद्मविभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, कोणत्या वर्षी झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, आपण आताच पाहिलं, झाकीर हुसेन तबला वादक यांना पद्मश्री मिळाला 1988, पद्मभूषण मिळाला 2002 आणि पद्मविभूषण मिळाला 2023 साली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पद्मविभूषण 2023, पर्याय 4. तर या ठिकाणी पहा, 2006 साली त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, अंडर 19 पुरुष आशिया चषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? आता मित्रांनो, अंडर 19 पुरुष आशिया चषक ही स्पर्धा आहे ती दुबईमध्ये पार पडली होती, आणि या स्पर्धेच्या फायनलमध्ये कोणते देश होते? भारत आणि बांगलादेश, आणि ही स्पर्धा बांगलादेशने भारताला हरवून जिंकली होती. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर विचारलं अंडर 19 पुरुष तर काय? विजेता कोण? बांगलादेश, उपविजेता भारत. आणि जर विचारलं अंडर 19 महिला तर काय सांगणार? विजेता भारत आणि उपविजेता बांगलादेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, 2024 साली झालेली अंडर 19 पुरुष आशिया कप स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? आता मित्रांनो, महिलांची कुठे पार पडली होती? मलेशिया कोलालंपूर, आणि पुरुष कुठे पार पडली? दुबई, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, ऊर्जावीर योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? आता मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय 3, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्य सरकारने ऊर्जावीर योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच व्हिडिओ पाहून अभ्यास झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? आता या ठिकाणी पर्याय आहेत 1999, 2005, 1993 आणि 2007. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.